चला मॅचला होते सुरुवात. पंचांकडून येतोय ग्रीन सिग्नल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत राजेंद्रजी गरज सर, मॅन फ्रॉम शेवा. तर गरज सर आपण पाहू शकताय या मैदानामध्ये दोन ऑफिशियल पंच, लेग पंच आपण पाहतोय. मॅन फ्रॉम जासई संदीपजी पाडी सर. आणि स्ट्राईक कडे आपण पाहतोय सध्याच्या घडीला उरण तालुक्यातील एक नामांकित पंच म्हणून ज्यांची ओळख आहे प्रल्हादजी कासुकर सराडी, ज्यांचा उल्लेख केला. आणि रोख रक्कम 200 रुपयाची नकद राशी ज्यांना सुपूर्त केली आहे असे दीपकजी पाडी सर. ग्रीन सिग्नल येतोय. रॅडम ओव्हर द विकेट ना पहिला चेंडू घेऊन जाईल यश पाडील. समोर प्रवीण ठाकूर आहे. फुल टॉस चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, फील्ड करतील. स्वतःच्या हातामध्ये चेंडू थांबवलंय थोडस म्हणून अगदी त्या वेळेचा पूर्णपणे फायदा उचललाय बॅटिंग करणारी टीमनं. फलंदाज प्रवीण ठाकूर आणि अलंकार मात्रे यांना न बघता बघता इतक्या फ्लड्स लाईन ऑन असताना सुद्धा त्यामध्ये एक धावसंख्येची चोरी केली आहे. धावसंख्या 2 धावपटलावरती 2 धावसंख्येने स्वतःचा आणि संघाचा श्री गणेश होतोय. दुसरा चेंडू यश पाडील. समोर प्रवीण आहे. यावेळेस सोडून देण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी बॅट थोडीशी वर होती आपल्या मस्तकाच्या आणि तो चेंडू बॅटला दलला जातोय. निर्धाव चेंडू. अशा प्रकारचे क्रिकेटमध्ये खूप कमी शॉट पाहायला मिळतात. कदाचित ही सुद्धा डीजे मॅडी रील्स होऊ शकते व्हायरल, एक फनी रील्स या ठिकाणी. कारण हे काम सातत्यानं डीजे मॅडी खूप अचूकतेनं करत असतोय. मग मोठ्ठीजे गावातील सुद्धा उत्कृष्ट रील्स त्याच्याकडे आहेत. या ठिकाणी या तिसरा चेंडू पुन्हा एकदा यश पाडील. समोर प्रवीण आहे. खोलवर चेंडू फेकला होता, खोदून काढण्याचा जरूर प्रयत्न केला होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सातत्यानं टीम दादरपाडा माझ्या खांद्यावर का सोपवत्या याचं मूर्तिमंत उदाहरण यशची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर 2 धावसंख्या, दुसरा चेंडू निर्धाव आणि तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव फेकला जातोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले साठी माझी निवड का केली जाते याचं मूर्तिमंत उदाहरण. पुन्हा एकदा चौथा चेंडू आपल्या कोट्यातील यश पाडील घेऊन जाईल समोर. प्रतिस्पर्धी टीमचा ट्रम्प कार्ड प्रवीण ठाकूर साडी. यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न अयशस्वी राहिलाय. वेग होता, तर्रार होता, आपल्या गतीनं बीट केला जातोय. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. फलंदाजी करणारी टीम मोरावेला ठाऊक असायला हवं की मागच्या मॅच मध्ये याच टीमनं अगदी याच आजच्या रात्रीतील सर्वाधिक धावसंख्या उभारली होती. यावेळेस शेवटचा चेंडू. आणखीन एक चेंडू निर्धाव येतोय. चला 5 चेंडू झाले. येस, थँक्यू सो मच. या ठिकाणी आज गोड आठवण या स्पर्धेच्या वतीनं आम्हाला मिळाली आहे, त्याबद्दल खरं तर आम्ही संयमजी सर त्याचबरोबर या स्पर्धेचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. नक्कीच आमच्या आयुष्यातील राजेंद्र गरज सर ही सर्वात मोठी गोड आठवण आहे. त्याचबरोबर संयमजी गरज सर या ठिकाणी त्यांच्या आवाजाला प्रपोज केलं जातोय, इतका गोड आवाज आहे. या ठिकाणी पहिला चेंडू पुन्हा एकदा खेळत असताना ओमकार कोहली आलाय गोलंदाजच्या ट्रॅकवर. खरं तर ह्या सातत्यानं बदल असणं खूप गरजेचं आहे. मागच्या मॅच मध्ये आय थिंक ओमकार कोहलीनं पहिलं षटक हाताळलं होतं. दुसरं हाताळलं होतं ओमकार कोहलीनं. पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. प्रवीण ठाकूर आतापर्यंत सर्व चेंडू फेस केल्यात. खराब कामगिरी राहिली आहे, 3 धावसंख्या फक्त उभारल्यात. यावेळेस पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न होता, अनसक्सेसफुल आहे तो पूल. एलिव्हेशन कमी आहे, ताकद कमी आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्नही नाहीये, कारण यावेळेस थोडस प्रवीण ठाकूरचा आत्मविश्वास डगमगताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 8 चेंडू फेस केल्यात,
आणि 4 धावसंख्या उभारल्यात. असं म्हटलं जातोय सदृढ सुरक्षित असणारा व्यक्ती जर मनाने हरला ना प्रवीण, तर कोणत्याही जगातील हॉस्पिटलमध्ये त्याची सर्जरी करता येत नाहीये. त्यासाठी स्वतःला कधी मनाने हरून देऊ नका. निर्णायक तिसरा चेंडू ओमकार कोळी याचा. पहिला चेंडू निर्धाव फेकला, दुसरा चेंडू 1 धावसंख्या आपल्या कोट्यातील. तिसरा चेंडू घेऊन जाईल. प्रथमतः ऑन स्ट्राईक येतोय अलंकार म्हात्रे सडी. अलंकार म्हात्रे नॉन स्ट्राईककडे 8 चेंडू होता, लॉक राहिला होता. त्यांना आपल्या पाठीराख्याचं आपल्या साथी खेळाडूचं खेळ पाहिलाय. या मॅचमध्ये थोडासा बॅकफुटवर पाहिला. अगदी त्याला आत्मविश्वास देण्यासाठी त्याला हाणामारी करणं खूप गरजेचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा लोवर फुल टॉस, कार्पेट लॉक जातोय. स्क्वेअर लेगकडे 1 धावसंख्या पळून काढली जाते. दुसरीचं कॉल. यावेळेस चांगलं थ्रोही राहिला होता. बघता बघता चित्याच्या चपलाईनं 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. या 2 धावसंख्येने धाव फलक वधारला जातोय. धावसंख्या धाव पटलावरती बिनबाद 6च्या घरात. दयनीय अवस्था म्हटली तरी वावगी ठरणार नाहीये. अजूनही कोणत्याही प्रकारचा विकेट जरूर मिळाला नाहीये, परंतु धावसंख्येवर पूर्णतः अंकुश बसवलाय गोलंदाजी करणारी टीम निशांत 11 दादरपाडा टीमनं. यावेळेस पुन्हा एकदा काय फटका सजवलाय, रचनात्मक फटका येतोय. 1 बाउन्स लॉंग लेग ठिकाणी चौकार. महेश पाटील एंटरप्राइजेस हाय त्यांची पावर, हाय त्यांची पावर. थँक्यू डीजे. गुणलेखक सांगतात की पहिलं षटक या अगदी 2.5 मिनिटांमध्ये कव्हर केलं गोलंदाजी यश पाटीलनं. त्याचं कारण राहिले सातत्यानं डॉट चेंडू. तर दुसरं षटक ओमकार कोळी याला आतापर्यंत 5वा चेंडू फेकतोय. यावेळेस व्हेरिएशन होतो लॉंग ऑफ रिझन मध्ये. हवेमध्ये जेल आहे, बाला आहे जेल खाली, जेल जमिनीला दान होतोय. 1 धावसंख्या पळून काढली जाते. दुसरीचा प्रयत्न योग्य वेली नाकारलाय प्रवीण ठाकूरनं. या 1 धावसंख्येने धाव फलक वधारला जातोय 10च्या घरात 11च्या घरात. 11 धावसंख्या धावपटलावरती. निर्णायक शेवटचा चेंडू. या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. इथून आपलं गेअर चेंज करावं लागेल. बॅकसीटवर असणारी ही टीम मुराव्या या पहिले ड्रायव्हिंग सीटवर यावं लागेल. त्यासाठी आक्रमण आणि हल्ले करावे लागतील टीम दादरपाडा समोर. यावेळेस पुन्हा एकदा कैपी निगाह है कैपी निशाणा बॅटला ब्रश करून जाणारा हा चेंडू प्रवीण ठाकूरचा यष्टीरक्षकाच्या दास्तानामध्ये आणि फलंदाज प्रवीण ठाकूर बॅक टू द पॅव्हिलियन. येस, त्याचबरोबर डीजे मॅडिंगच्या समवेत मोठीच्या गावातील एक दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस एसीसी ब्लॉक पार्टनरचे उपाध्यक्ष शेखर रमेश भोईर यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. सातत्यानं खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं काम शेखर भोईर यांच्या वतीनं होत असतोय. करता संयमची गरज सर. एक दानशूर व्यक्तिमत्व आहे शेखर भोईर आणि त्यांच्या वतीनं सुद्धा आमच्या मोठीचे गावातील बावबन चषकांमध्ये संलग्न 5 चेंडूमध्ये 5 चौकार ठोकण्याचा विक्रम आहे. चला पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय. नवीन गोलंदाज येतोय रोहित गायकवाड येतोय. राईट ओव्हर द विकेटनं रोहित येतोय. समोर फलंदाज अलंकार म्हात्रे आहे ज्याच्या बॅटमधून एक चौकार लगावलाय. पहिला चेंडू अतिशय खोलवर फेकला होता. तितकाच काढाडा सन्मान दिला जातोय. 1 धावसंख्या पळून काढली जाते डीप मिड विकेट ठिकाणी आणि बघता बघता 2 धावसंख्या सुद्धा पळून काढल्या जातात. हरणाचा वेग आहे, चितेची चपलाई आहे या अलंकार म्हात्रे आणि विनय म्हात्रेमध्ये. या 2 धावसंख्येने धाव फलक वधारला जातोय. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहू शकताय 13च्या घरात. येस, या ठिकाणी या दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि या ठिकाणी खराब कॉलिंग राहिलंय आणि कोण बाद होतोय. फलंदाज अलंकार म्हात्रे दुसऱ्या धावसंख्येच्या मोहाच्या बली पडला जातोय आणि अलंकार बॅक टू द पॅव्हिलियन.
चला पुन्हा एकदा मॅचला होतीये सुरुवात. 15 चेंडूंचं पहिल्या सत्रामध्ये खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या धावपटावरती 14. 14 लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित गायकवाड सज्ज आहे. आतापर्यंत 3 धावसंख्या खर्च केल्यात, एक सांघिक एक वैयक्तिक सफलता मिळवली आहे. नवीन फलंदाज आदेश पाडीसाठी यावेळेस बॅकफूटकडे खेळण्याचा प्रयत्न केला. फर्स्टली पण गल्लीमधला क्षेत्ररक्षक चेंडूला फीड करतोय, तोपर्यंत एक धावसंख्या पळून काढली जाते. या एक धावसंख्येने धावफलक वधारला जातोय 15च्या घरात. इथून अगदी सलामीचे 3 फलंदाज बाद झाल्यानंतर थोडीशी निराशाजनक वातावरण डगआउटमध्ये आपण पाहतोय. टीम बॅटिंग करणारी मोरावी टीमच्या डगआउटमध्ये, परंतु इथून तुमच्या आत्मविश्वास असेल ना तर असं म्हटलं जातं आयुष्यामध्ये शून्यातूनही सुरुवात करता येते, शून्यातूनही विश्व निर्माण करता येतो आहे. या ठिकाणी तो विश्व निर्माण शिवांशू आणि आदेशला आपल्या टीमसाठी करावा लागेल. अजूनही जवळजवळ 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस पुन्हा एकदा डीप मिड ऑफ स्टेट यावेळेस फटका आपल्याला पाहायला मिळाला. एक धावसंख्या बोलून काढली जाते. या एक धावसंख्येने धावफलक वधारला जातो आहे. धावसंख्या 16च्या घरामध्ये आणि निर्णायक शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातील. तर समोर फलंदाज आपण पाहतोय आदेश आहे ऑन स्ट्राईक. राईट ओव्हर द विकेट ना. यावेळेस बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय. मागच्या दारातून घरातून चोरी झाली आहे, फर्निचर डिस्ट्रॉइड केलं जातोय. आदेश बॅक टू द पॅव्हलियन. प्रयत्न करावे लागतील टीम मोरावेला. इथून ऑन स्ट्राईक फलंदाज आपण पाहतोय शिवांशू भुईर आहे, तर नॉन स्ट्राईक कडे मयूर मात्र्या. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण पाहतोय विवेक आलाय. रॅडम ओव्हर द विकेट ना विवेक. पहिला चेंडू अगदी अवांतर चेंडू घोषित केला जातोय. त्याचबरोबर पहिली वॉर्निंग दिली जाते गोलंदाज विवेकला. इथून जर अशा प्रकारचा चेंडू फेकला तर 9च्या स्वरूपात दंडित करण्यात येईल. एक धावसंख्या अतिरिक्त जोडली जाते आमच्या धावसंख्येमध्ये. धावसंख्या धावपटल्यावरती 17च्या घरात. यावेळेस पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सापळा रचला होता, परंतु या ठिकाणी क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉलचा खेळ खेळताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक जिथे कदाचित जेल झाली असती किंबहुना एक धावसंख्या असते, तिथे 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. सध्याच्या घडीला टीम मोराव्या एकेरी दुहेरी धावसंख्या जोडते, कारण त्यांना ठाऊका तेंबे तेंबे तळे सायच्या. जितक्या धावसंख्या होतील तितक्या जोडाव्यात, कारण उत्तरार्धामध्ये त्याच धावसंख्या समोर आपल्याला फाईट करायच्या. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक चेंडूला फील्ड करेल. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळते. इथून थोड्याफार आशा निराशामध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळतात टीम मोरावीच्या, कारण एकही फलंदाज नाहीये. जर अलंकार मात्र वगळता त्याच्या बॅटमधून एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. अलंकारच्या बॅटमधून चौकार जरूर आला होता. यावेळेस पुन्हा एकदा फिरून मारला. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील पूर्ण अर्धा डझन. येतोय हा लॉंग लेग ठिकाणी दर्जेदार षटकार.
थँक्यू डीजे. धावसंख्या धावपटलावरती 25 घरामध्ये अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या पहिल्या सत्रातील समोर गोलंदाज विवेक पातवाय गोलंदाजी करत असताना यावेळेस शिवांशु भोईरच्या बॅटमधून एक दुहेरी एक निर्धाव तदनंतर एक षटकार उत्तुंग ठोकला जातो आहे. धावसंख्या धावपटलावरती 25 घरात अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. राईट ओव्हर द विकेट न चौथा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न केला परंतु यावेळेस वेग होता तर्रार होता आपल्या गतीनं बीट केला जातोय. चेंडू जातोय बरोबर यष्ट्यांच्या वरून यष्टी रक्षकाच्या दस्तानामध्ये विसावा घेण्यासाठी निर्धाव चेंडू. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑन स्ट्राईक शिवांशु आहे ज्याने षटकार जरूर ठोकला परंतु विवेक कासूकर सांगतोय नेक्स्ट चेंडू मध्ये आ देखे जरा किसमे कितना है दम. यावेळेस फलंदाजाला इजा करणारा चेंडू क्वालिफाईड पंचांच्या वतीनं नोचा इशारा आलाय. 9+1 जोडली जाते स्कोर बोर्ड वरती. धावसंख्या धावपटलावरती 27 घरामध्ये. सध्याचा चेंडू अगदी पाहायला गेला तर फ्री हिट असणार आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आपल्या कोट्यातील 5वा चेंडू विवेक घेऊन जाणार आहे. फलंदाज समोर मयूर मात्रे आहे. प्रथमतः ऑन स्ट्राईक येतोय. फ्री हिटची संधी आहे. फलंदाज धावचीच्या स्वरूपात फक्त बाद घोषित. यावेळेस पुन्हा एकदा 9 चेंडू अजूनही तशाच प्रकारचा फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. 9+1 अगदी चित्याच्या चपलाईनं धावसंख्या पळून काढली. खराब गोलंदाजीचा नमुना पेश केला या ठिकाणी विवेकनं. निमिष मोहिते सारखा एक गोलंदाज असताना अगदी विवेकच्या हातामध्ये विवेक सुद्धा त्या ताकदीचा गोलंदाज आहे परंतु आजच्या मॅच मध्ये थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. धावसंख्या धावपटलावरती 29 लॉस ऑफ 4 विकेट्स 4 बाद 29. यावेळेस फ्री हिटचा चेंडू मिनी हेलिकॉप्टर एक धावसंख्या बघता बघता दुसरीचा प्रयत्न आणि खराब थ्रो. मोहम्मद अझरुद्दीन यांची आठवण करून देणारा हेलिकॉप्टर शॉट होता. या ठिकाणी फलंदाज शिवांशु भोईर यांचा या 2 धावसंख्येनं धावसंख्या धावपट्टावरती 31 हेलिकॉप्टर शॉट. संयमजी गरज सर खऱ्या अर्थानं सेवाग वीरेंद्र सेवाग यांना बाईट्स मध्ये सांगितलं होतं की सर्वप्रथम हेलिकॉप्टर शॉट अगदी मोहम्मद अझरुद्दीननं खेळला होता परंतु त्याला खऱ्या अर्थानं ओळख ही MS धोनीनं दिली होती जेव्हा तो अगदी मैदानाच्या बाहेर डिलिव्हर्ड व्हायचा. यावेळेस पुन्हा एकदा काय फटका सजवलाय. चेंडू जातोय लॉंग लेग ठिकाणी 1 बाउन्स चौकार आणि आणखीन एक नो चेंडू येतोय. या ठिकाणी विवेक कासूकरची खराब गोलंदाजी आहे आणि त्या खराब गोलंदाजीचा भरपूर समाचार घेतलाय शिवांशु भोईर या फलंदाजानं. कशा प्रकारे करणार ते मायक्रोफोन वरती त्याचं धावतं विवरण ऐकण्यासाठी
आम्ही विनंती करतोय की मायक्रोफोनवरती जोडले जायचं आहे. सध्याच्या घडीला एक बहुचर्चित आवाज संयमजी गरज सर, ज्यांच्या आत्ताच एका आवाजाला एका वेडे चाहत्यानं खरं तर प्रपोज केलं, फ्लाइंग किस दिली संयमजी गरज सर. आला तांदळा निशांत 11 दादरपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम मोरावेची ही दुसरी साखली मॅच. जो संघ जिंकेल तो आजच्या रात्रीतील थेट शेवटची मॅच करणार आहे. तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. शिवांश केनी पुरस्कृत DCC कोपरा संघ आजच्या तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. मैदानाकडे लक्ष वेधूया. येणारे 24 बॉल 38 धाव संख्येचा पाठलाग करायचा. आणि चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज मोरावे टीम. पंच आपण डिस्कस करण्यासाठी खेळाडूंना वेळ देऊ नका, कारण आता रात्रीचे ठीक 2:21 होत आहेत. आजच्या टाइमवरती आपल्याला स्पर्धा कंप्लीट करायची होती, पण तो आज थोडंसं उशिरानं आपण पुन्हा एकदा पोहोचलोय. पण तो उद्या ठीक लवकरात लवकर स्पर्धा सुरू केली जाईल. उद्या फायनलची रात्र ठीक 7 वाजता पहिला बॉल उद्या पडायलाच हवा, आणि उद्या टोटल आय थिंक 9 मॅचेस कंप्लीट कराव्या लागतील आपल्याला. 2 मॅचेस आपण अगोदर खेळवल्यात. टोटल 11 मॅचेस होणार होत्या शेवटच्या रात्रीमध्ये. चला उद्याच्या रात्रीमध्ये टोटल 9 सामने आपल्याला पूर्ण करावे लागतील. त्यामुळे उद्या ठीक 7 वाजता पहिला बॉल पडायलाच हवा, जेणेकरून लवकरात लवकर आपण स्पर्धा कंप्लीट करू. निमिष मोहिते हा खेळाडू मैदानामध्ये चाललाय आणि त्याच्यासाठी पारितोषिक आलंय 6 हॅट्रिक 4. 3 बॉलमध्ये 3 चौकार मारले तर षटकारांची हॅट्रिक मारली तर 2000 आहेत. चौकारांची हॅट्रिक झाली तर 1000 रुपये. 5 बॉलमध्ये 5 षटकार मारले तर 5000 रुपये. मोठी जुईचे आमचे मित्र शेखर रमेश भोईन यांच्याकडून हे पारितोषिक लावण्यात आले. खेळाडू निमिष मोहिते वरती प्रचंड प्रेम करणारे चाहते, आणि निमिष मोहिते मागच्या मॅच मध्ये 4000 रुपयाचा कॅश प्राइज जिंकणारा खेळाडू राहिला. प्रल्हादजी कासुकर सर ज्यांनी देखील 2000 रुपयाचं कॅश प्राइज त्यासाठी लावलं होतं. आणि पुन्हा एकदा प्रल्हादजी कासुकर साहेब देखील जॉईंट आहेत आपल्या समिती स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील आपण विशेष स्वागत करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. वेलकम ऑल ऑफ यू. शो टू द गुड गेम अँड शो टू द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. 24 बॉल 38 धाव संख्येचा पाठलाग. निशांत 11 दादरपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम मोरावे. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती विनय मात्रे. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस ड्राईव्ह केल्या. क्षेत्ररक्षक तैनात होते. मिडॉनला रन्स कंप्लीट होईल. एक सिंगल आणि एका धावेनं डावाचं केलंय श्री गणेश. शेवटचं षटक निशांत 11 दादरपाड्याच्या दृष्टीने अगदी खराब राहिलं. प्रचंड धाव्या त्या ओव्हरमध्ये आल्या 21 धावा. म्हणजे सुरुवातीला रन्स फार कमी खर्च केले होते, जवळजवळ 16 धावा, पण तो त्या 21
त्यामुळे 37 बनले आणि 38 धाव संख्येचा पाठलाग आता करायचा. निमिष मोहितेवरती मोठी जिम्मेदारी आणि त्याच्या सोबतीला आलेला ओमकार कोहली. विनय देखील तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आम्ही विनयला खेळताना पाहिलं, त्यामुळे मजा येईल. इथे फटका फुलटॉस बॉल त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात होते, कॅच पकडू शकले नाहीयेत. थ्रो अगदी मोठा थ्रो होता, बॅकअप दिलं, रन्स कंप्लीट केल्या 2 धावा आणि बॅटिंग करणाऱ्या खेळाडूंनी चॅलेंज केले पंचांच्या निर्णयाला. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल. चला टीव्ही अंपायर्स चेक करूया आपण या बॉलवरती नक्की काय घडलं. निमिष मोहिते स्ट्राईक एंडवरती बॅटिंग करतोय आणि इथे बॉलची पडताळणी तिसरे पंच राजेंद्रजी गरज सर नवीन सेवा हे करतायत, जे टीव्ही अंपायर्स आहेत सध्याच्या घडीला. आज विशेष कौतुक करूया आपण आयोजकांचं. बऱ्याचशा अडचणी या स्पर्धेमध्ये आल्या, परंतु कुठल्याही संकटांना न डगमगता धूम धडाक्यात ही स्पर्धा सुरूच ठेवली. आणि आज चौथी रात्र फेअर डिलिव्हरी, टीव्ही अंपायर्स डिसिजन फेअर डिलिव्हरी. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आता संपला गेला. एकच रिव्ह्यू प्रत्येक टीमला दिला जातो. आता फिल्डिंग टीमकडे एक रिव्ह्यू आहे, तो बॅटिंग करणाऱ्या टीमला आता रिव्ह्यू मिळणार नाही, याची दखल घ्या. 3 धावा 2 बॉलच्या समाप्तीनंतर. ओ वेगवान बॉल, वॉटर बॉल, पण तू मागे चकवा दिलाय. खराब फिल्डिंग, बॉल चाललाय लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप, सीमा पार, रन्स मिळतील 4. चांगला बॉल होता, परंतु विकेट किपर बॉल कनेक्ट करू शकले नाही. रन्स मिळाल्या 4. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 7 धावा. भन्नाट यॉर्कर पाहायला मिळाला विनय मात्रे. इथे चुकी केली आहे. इट्स अ नो बॉल. वॉट अ शॉट. फटका आवडला असेल तर टाळ्या होत्या दादरपाड्याचे समर्थक. बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर, षटकार आणि नो बॉल. टोटल 7 धावा. तुझ्या पालखीला गोंडाग मंदिराला रेंडा, तुझ्या पालखीला गोंडाग मंदिराला रेंडा, तुझ्या पालखीला गोंडाग मंदिराला. 7 धावा मिळाल्या. फ्रीडचा बॉल. 3 बॉल मध्ये 14 मोजल्यात. विनय मात्रे या टीमचा महत्वाचा गोलंदाज, त्याच्यावरती आक्रमण केलं. जैसे कहते हैं ना दोस्तों कि कौन है जो जिंदगी में मुश्किलों से गुजरा नहीं, जीता वही जो थक कर कभी ठहरा नहीं. का बॅटिंग करतोय आजच्या रात्रीमध्ये निमिष मोहितेचा आणखीन एक तडाखा. बॉल चाललाय सीमा रेषा पार. एका टप्प्यानं 4 रन. पण इथे टीव्ही अंपायरशी पुन्हा एकदा आपण बॅकफुट वरती गेले बॅट्समन. फुल टॉस बॉल घेतला आणि प्रहार केला. 4 रन्स आणि संघ चला अंपायर चौकार. 4 धावा मिळतात आणि 4 धाव संख्येनं संघ पुढे जाईल. तब्बल 18 धावा. अवघ्या 4 बॉल मध्ये 18 ठोकल्यात. का बॅटिंग केली आज निमिषनं, कमाल केली. पण ती इथे बॉल लावडले. अपीलला नाकारलं आणि लेग इथून पंच इशारा करतात लेग बाईज. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक सिंगल. 19 वरती संघ पोहोचलाय. अर्धा टप्पा 5 बॉल मध्येच पार केला. 19 धावेची फक्त आवश्यकता. त्यामुळे आता दादरपाडा संघ मजबूत स्थितीमध्ये. निमेशनं आज कमाल केली या स्पर्धेमध्ये. चांगली बॅटिंग तो करतोय आणि आज चांगला परफॉर्मन्स त्याचा राहिला. आजची रात्र कोण गाजवेल. जसं कहते हैं ना दोस्तों की जिसने बोला कल दिन गया टल, जिसने बोला परसों बीत गए बरसों, जिसने बोला आज उसी ने किया इस क्रिकेट पे राज. आज की रात में कौन राज करेगा. आणखीन एक डॉट बॉल आणि ते पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकामध्ये जवळजवळ अर्ध्या धावा खर्च केल्यात विनय मात्रेनं. 19 धावा. आता राहिल्यात 18 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 19 धावेची आवश्यकता.
केनी आमचे इथे उपस्थित आहेत गडगे सरांचे ते फार मोठे फॅन आहेत. रितेश भोईर तिथे उपस्थित आहेत. सूरज पाटील, सुयश पाटील, गौरव मोहिते, कल्पेश पंडित हे देखील मॅचला एन्जॉय करत आहेत. सर्वांचं स्वागत. 19 धावा झाल्यात, 18 मध्ये 19 आवश्यकता. ऑन साइडला ड्राईव्ह केल्या फटक्या इथे देखील चांगल्या अलॉंग द कार्पेट. ठाऊक आहे आता दादरपाडा टीमच्या खेळाडूंना की आता तेवढे टेन्शन नाहीये, प्रेशर नाहीये मॅच मध्ये. सामना निमिषनं पहिल्याच ओव्हर मध्ये सोपा केला आणि अटॅकिंग क्रिकेट आक्रमकता तुमच्यामध्ये असणं गरजेचे आहे. आणि सध्याचं क्रिकेट असंच ओळखलं जातं, जे चांगले खेळतात त्यांची किंमत प्रेक्षक ठेवतात. आणि आज चांगली बॅटिंग केली निमिषनं. मोठे जुईचं क्रीडांगण गाजवलं यंदाच्या हंगामामध्ये. आज देखील बेलपाडा नगरीमध्ये काय बॅटिंग त्याची राहिली. सर्वांची मनं जिंकणारी फलंदाजी निमिष मोहितेने चांगली बॅटिंग जरूर केली आहे, पण तिथे ओमकार की जय जयकार स्टेट ड्राईव्हचा दणका दिलाय. गोळीच्या वेगानं बॉल सीमा पार. 4 रन. संघ पुढे जाईल धावफलकावरती. 24 रन्स अवघ्या 8 बॉल मध्ये 24. चला लाईन चेक करूया. पंचांचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा रन. 25 रन्स विदाउट विकेट लॉस. कुठल्याही प्रकारची सफलता नाहीये. दादरपाडा म्हटलं की आमचे अध्यक्ष उरण समालोचक असोसिएशनचे प्रसादजी भोईर सर, त्यानंतर उरण समालोचक असोसिएशनचे खजिनदार दमदार व्यक्तिमत्व प्रल्हादजी कासूकर सर. जरूर मी उल्लेख करू या नावांचा. व्हॉट अ शॉट. कडक आवाज आलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमा पार. षटकार. केनी पुरस्कृत डीसीसी कोपरा टीमचे कॅप्टन या शेवटच्या मॅचचा टॉस करण्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतोय, कारण इथे आता विजयाच्या दिशेने वाटचाल. एकतर्फी मॅच 31 झाल्यात. 7 धावेची फक्त आवश्यकता. ऑन साइडला ड्राईव्ह केल्या. सरळच्या दिशेने बॉल जाईल. लॉंगॉनचा खेळाडू पोहोचला. 1 धाव कंप्लीट. धावा झाल्यात 32 धावा. फार लवकरात लवकर ही मॅच फिनिश करण्याच्या मूडमध्ये खेळाडू आहेत. चांगली बॅटिंग. पण तो आज डीसीसी कोपराचं देखील आपण कौतुक करूया. चांगला संघ पाहायला मिळाला आणि या विभागामध्ये आज त्यांचा खेळ प्रेक्षकांनी देखील पाहिला. त्यांच्या विरोधात कुठला संघ येईल, पण तो 80 ते 90% चान्सेस आता दादर पडायचे आहेत. इथे देखील खोदून काढल्या. बॉल डीप मिड विकेटला. स्ट्रोक चांगल्या. 1 रन्स केले कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी निघालेत बॅट्समन आणि पाहता पाहता 2 धावा देखील या ठिकाणी तेवढ्याच जलद गतीनं पूर्ण केल्या जात आहेत. ती मानसिकता बरंच काही सांगते या मॅच मध्ये. 13 बॉल 4 धावेची आवश्यकता. 12 चेंडूंना मॅच जिंकून दाखवतील का, कारण आता सामन्यामध्ये वरचढ राहिला दादरपाडा. निशांत 11 दादरपाडा. 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 4 धावा. यॉर्कर बॉल ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक तैनाद्या. चला पुढच्या ओव्हर मध्ये प्रतीक्षा करूया विजयासाठी. शेवटचे येणारे 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी अवघ्या 3 धावेची आवश्यकता. काही दिवसा अगोदर आम्ही दादरपाड्याला स्पर्धा पाहिली. सतीश केनी पुरस्कृत. काय दर्जेदार आयोजन होतं. 5 रात्रीमध्ये डे अँड नाईट फॉर्मॅट. तिथे देखील चांगली स्पर्धा पाहायला मिळाली आणि त्याच गावचे खेळाडू आज खेळतात. 12 बॉल आणि 3 धावेची आवश्यकता. माजी केंद्रीय मंत्री चषक रावसाहेब दानवे साहेबांच्या नावाची डंका वाजवणारी ही स्पर्धा. बऱ्याच जणांना वाटलेलं की साहेब येणार नाहीत, परंतु महेश शेठ पाटील आहेत. जिथे विषय गंभीर तिथे साहेब खंबीर. आणि साहेबांच्या अगदी शब्दाला मान देत बेलपाडा नगरीमध्ये साहेबांची रॉयल एंट्री. आणि पहा त्यांच्या समेत आशिष कडू यांचं देखील योगदान आहे स्पर्धेमध्ये. आणि या फटक्यानं मॅच जिंकले. 3ऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय निशांत 11 दादरपाडा टीम. अभिनंदन. आणि 13 बॉल मध्ये मॅडी हा सामना संपवला. त्यांचं कौतुक करूया दादरपाडा टीमचं. आणि पुढची मॅच असेल निशांत 11 दादरपाडा आणि त्यांना फाईट करेल शिवांश केनी पुरस्कृत डीसीसी कोपरा. असा शेवटचा सामना आजच्या रात्रीतला. चला कॅप्टन संपर्क साधा.